सांगितलं कृषी यांत्रिकीकरणामध्ये तुम्ही लॉटरी काढली, 36 लाख अर्ज झाले, 36,03,338 अर्ज झाले. तुम्ही काय केलं त्यात रद्द किती केले? 31,64,805 अर्ज रद्द केले. का केले? काय पेंडिंग नाहीत, रद्द आहेत, पत्र आहे माझ्याकडे, त्यांची प्रेस नोट आहे, रद्द केलेत. पुरावा देऊ का निर्भू? आणि काय का का रद्द का केले? उत्तर रद्द का केलेत? रद्द का केले सांगतो. हो मी वाचून दाखवतो तुमची प्रेस नोटच. विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यामुळे 31,64,805 अर्ज रद्द करण्यात आले. मला सांगा, तुमची साईटच बंद आहे, शेतकऱ्यांना अपलोड कशी करायची? काय तर सांगा ना. साईट बंद केली, बंद पडली का बंद केली आणि परत शेतकऱ्यावर दोष देता का? हे कुठला प्रकार आहे? 36 लाखापैकी तुम्ही फक्त 2,79,000 पूर्वसंमत दिल्या आणि तरतूद किती आहे त्याला? फक्त निर्भव 263 कोटीची. म्हणजे तुम्ही 94% अर्ज रद्द केलेत. मला सांगा, एखादा शेतकरी ऑनलाईन मागणी करतो यांत्रिकीकरणात कुठल्याही घटकासाठी, त्याला गरज असल्याशिवाय मागणी करतो का? तुम्ही ज्या दिवशी लॉटरी निघाली त्या दिवशीच साईट बंद करून टाकली. शेतकरी अपलोड करू शकले नाहीत अर्ज, अपलोड नाही झालं म्हणून तुम्ही अपलोड झालं नाही कागदपत्र म्हणून रद्द करून टाकले. हा कुठला न्याय? म्हणजे नुसत्या मोठ्या घोषणा करायच्या, म्हणजे कुणाला फसवता तुम्ही? शेतकऱ्यांना. तुमच्याकडे तरतूद नसलं करू नका ना, पण उगाच मोठी स्वप्न दाखवायची. बरोबर आहे, पण मामा असं शेतकऱ्याला मामा बनवू नका अशी माझी विनंती आहे तुम्हाला. खरंच असं चेष्टा करू नका कोणाची. पाटील साहेब मला काय म्हणले? आता सहज म्हणलं, पाटील साहेब मला म्हणले की मामा तुम्ही शेतकऱ्याला मामा बनवू नका. पाटील साहेब मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आज तुमच्यासमोर कृषी मंत्री म्हणून उभा आहे, मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांना काय पाहिजे, शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे, शेतकऱ्याच्या अडचणी काय, हा बांधावर माहिती जाणारा हा माणूस आहे. आठवड्यातनं मध्येच मतदारसंघात गेल्यानंतर आजही तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, जर मी माझ्या शेतामध्ये गेलो नाही, मी आता शेतामध्ये जाऊन काय करत नाही, शेतामध्ये गेलो, बांधावनं शेती बघितली, ऊस बघितला, द्राक्ष बघितली, डाळिंब बघितली, पेरू बघितला, केळं बघितली, तरच मला आठवडाभर समाधानाची झोप लागते. ती फक्त शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे लागते, कारण शेतकऱ्याचं हित जाणणारा हा मुलगा आहे. आणि पाटील साहेब तुम्ही म्हणला की राज्याला तुम्ही मामा बनवू नका. हा मामा या शेतकऱ्यांच्या पाठीमागं, तुम्ही शेतकरी म्हणला, हा मामा शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीर उभा राहणार हा मामा आहे, शेतकऱ्याच्या हितासाठी लढणारा मामा आहे. त्यामुळे काळजी करू नका, शेतकऱ्याचं हित हेच आपल्या सगळ्यांचं हित, यामुळे निश्चित प्रकारे करतोय.